कोकणची खरी ओळख असलेले गरमागरम टम्म फुगलेले कोकणी वडे म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. पण अनेकदा अचानक पाहुणे येणार असल्याचं समजतं आणि नेमकी घरात वड्याची भाजणीच नसते. मग वाटतं आता कोकणी वडे करणं शक्यच नाही. पण खरंच भाजणीशिवाय असे मस्त फुगलेले आणि चवदार कोकणी वडे तयार होऊ शकतात का बरं? अगदी नक्की होऊ शकतात. आज आपण भाजणीशिवाय घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पिठापासून कोकणी वडे तयार करणार आहोत. कोणकोणती पीठ वापरायची, त्याचं अचूक प्रमाण काय असावं, पीठ कसं मळावं, वडे तळताना कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून वडे तेलकट होणार नाही, छान टम्म फुगतील आणि थंड झाल्यानंतरही मऊ लुसलुशीत राहतील. या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण प्रत्येक टीप तुमचे कोकणी वडे अगदी परफेक्ट बनवण्यात मदत करेल. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे. त्यामध्ये 4 चमचे उडीद डाळ घालायची आहे. त्यानंतर 2 चमचे बडीशेप, 1 चमचा अख्खे धने, अर्धा चमचा मेथीदाणा आणि 7 ते 8 काळी मिरी घालायचं आहे. हे सर्व साहित्य मंद आचेवर साधारण 1 मिनिटभर छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य आपण मंद आचेवरच भाजणार आहोत. गॅसची आच जास्त मोठी ठेवली की मसाले बाहेरून पटकन भाजले जातात पण आतून कच्चेच राहतात. उडीद डाळ हलकीशी सोनेरी झाली आणि बडीशेप व धन्याचा छान खमंग सुगंध यायला लागला की समजायचं मसाला व्यवस्थित भाजला आहे. भाजून घेतलेला मसाला एका ताटात काढून पूर्णपणे गार होण्यासाठी ठेवायचा आहे. आता त्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजणार आहोत त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घालायचं आहे. त्यामध्ये थोडंसं गूळ घालायचं आहे. गूळ पूर्णपणे विरघळला त्यानंतर पाव चमचा हळद घालायचा आहे. पाणी चांगलं खळखळून उकळून घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आता वड्यासाठी लागणारं पिठाचं अचूक प्रमाण पाहूया. एका मोठ्या भांड्यात त्याच वाटीने 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधून फिरून वापरू शकता. मीही इथे तसाच वापरला आहे. आता आपण भाजून ठेवलेला मसाला पूर्ण गार झाला आहे. तो मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे. हा मसाला भरड राहू नये. उडीद डाळ किंवा मसाल्याचे कण जाड राहिले तर वडे नीट फुगत नाहीत. त्यामुळे मसाला शक्य तितका बारीक फिरवून घ्या. तुम्ही पाहू शकता मी हा मसाला अगदी पिठासारखा बारीक फिरवून घेतला आहे. कुठेही भरड नाही. मसाला असा बारीकच फिरवून घ्यायचा आहे कारण उडीद डाळ किंवा मसाल्याचे कण जाड राहिले तर वडे पाहिजे तसे छान फुगत नाहीत. त्यामुळे मिक्सरमधून थोडा जास्त वेळ फिरवा पण अगदी बारीक करून घ्या. आता हा तयार मसाला पिठामध्ये घालून सगळं साहित्य आधी कोरडच छान एकजीव करून घेऊया. एक छोटीशी टीप आहे, या पद्धतीने तुम्ही वड्यांसाठीचं प्रीमिक्स आधीच तयार करून ठेवू शकता. म्हणजे हे सगळे पीठ आणि वाटलेला मसाला एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा आणि हवाबंद डब्यात भरून ठेवा. आपल्याला जितके वडे बनवायचे असतील तितकंच प्रीमिक्स घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये गूळ, हळद आणि मीठ घालून पीठ मळून घ्यायचं. अगदी झटपट आणि तितकेच छान टम्म फुगलेले वडे तयार होतात. आता यामध्ये आपण उकळून ठेवलेलं गूळ, हळद आणि मिठाचं पाणी घातलं आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. त्यामुळे मी एकदा सगळं पाणी या पिठामध्ये ओतून दिलं आहे. आता चमच्याच्या मदतीने सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आधी चमच्यानेच नीट मिक्स करून घ्या म्हणजे सगळ्या पिठामध्ये गरम पाणी सारखं मुरेल. आता यावर झाकण ठेवून साधारण 1 मिनिटभर तसंच ठेवूया. यामुळे रवा आणि बाकीचं पीठ छान फुलतं आणि पीठ मळायलाही खूप सोपं जातं. आता मिश्रण थोडंसं कोमट झालं आहे. हाताला थोडं पाणी लावत हळूहळू पीठ मळायला सुरुवात करूया. एकदम जास्त पाणी घालू नका. गरज वाटली तरच हाताला थोडंसं पाणी लावत पीठ छान मऊसर मळून घ्यायचं आहे. पीठ जितकं छान मळाल तितके वडे थापायला सोपे जातात. तळताना ते फुटत नाहीत, छान टम्म फुगतात आणि तेलही कमी पितात. पीठ अगदी मस्त गुळगुळीत आणि एकजीव तयार झाला आहे. हाताला चिटकतही नाही आणि खूप कडकही नाही. बघा, पिठाचा पोत अगदी मऊसर आणि लवचिक दिसत आहे. अशा प्रकारे पीठ तयार झालं की वडे थापायलाही खूप सोपे जातात. तळल्यानंतर ते छान टम्म फुगतात, तेलकट होत नाहीत आणि थंड झाल्यावरही मऊच राहतात. आता या पिठाचे सारख्या आकाराचे छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहेत. एकसारख्या आकाराचे छोटे छोटे उंडे करून घेतले आहेत. आता वडा थापायला सुरुवात करूया. यासाठी पोळपाटावर प्लास्टिक अथवा एखादा स्वच्छ कपडा ओला करून घ्यायचा आहे. त्यावर थोडंसं पाणी लावून पारंपरिक पद्धतीने हलक्या हाताने वडा थापून घ्यायचा आहे.
हलक्या हाताने दाबा, त्यामुळे अगदी छान गोल आणि एकसारख्या जाडीचा वडा तयार होतो. आता प्रत्येक वड्याच्या मध्यभागी एक छोटंसं छिद्र करायचं आहे. त्यामुळे वडा तळताना आतूनही व्यवस्थित शिजतो आणि छान फुगतो. जर हाताने वडा थापणं जमत नसेल तर एक उंडा प्लास्टिकवर ठेवायचा. आता एक सपाट प्लेटच्या तळाला थोडंसं तेल लावायचं आणि ती उलटी ठेवून उंड्यावर हलक्या हाताने दाबायचं. बघा, अगदी छान गोल आणि एकसारखा जाडीचा वडा तयार होतो. जर वडा तुम्हाला थोडा जाड वाटत असेल तर बोटांना थोडंसं पाणी किंवा तेल लावून हलक्या हाताने कडा आणि मधला भाग आणखी थोडासा पातळ करून घेऊ शकता. या पद्धतीने अगदी नवशिक्यांनाही एकसारखे आणि सुंदर वडे सहज तयार करता येतात. याच पद्धतीने सगळे वडे तयार करून घेऊया. शक्यतो सगळ्या वड्याची जाडी एकसारखी ठेवा, त्यामुळे ते एकसारखे तळले जातात आणि दिसायलाही खूप छान दिसतात. इथे मी सगळे वडे तयार करून घेतले आहे. आता लगेच तळून घेऊया. तळण्यासाठी कढईमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. तेल योग्य तापमानाला गरम झालं की एक एक करून वडे अलगद तेलात सोडायचं आहे. गॅसची आच खूप मोठी किंवा खूप मंद ठेवू नका. मध्यम आचेवर वडे छान फुगतात आणि आतूनही व्यवस्थित शिजतात. वडे दोन्ही बाजूनी हलक्या सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. बघा, किती सुंदर टम्म फुगत आहेत. बाहेरून छान खुसखुशीत आणि आतून मऊ असे हे वडे अगदी परफेक्ट तयार होत आहेत. वडे दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर तळून झाले की बाहेर काढून घेऊया. आणखी एक वडा तळून दाखवते. बघा, आपले सगळे वडे किती छान टम्म फुगले आहेत. पिठाचा योग्य प्रमाण, पीठ व्यवस्थित मळलं आणि तेलाचं तापमानही योग्य ठेवलं तर वडे असे सुंदर फुलतात आणि अजिबात तेलकट होत नाही. हे गरमागरम वडे चिकन, मटण रस्सा किंवा नारळाच्या चटणीसोबत खायला खूपच छान लागतात. एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. बघा, वडा तोडून दाखवते. आतमध्ये किती सुंदर पोकळी तयार झाली आहे. यामुळे हे वडे खायला अजिबात जड वाटत नाहीत. ही पोकळी तयार झाली की समजायचं पिठाचं प्रमाण, मळण्याची पद्धत आणि तळायचं तापमान तिन्ही अगदी योग्य जमलं आहे. तर अशाच पद्धतीने बिना भाजणीचे टम्म फुगलेले, अजिबात तेलकट न होणारे आणि थंड झाल्यावरही मऊ राहणारे कोकणी वडे अगदी सहज तयार होतात. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांसोबत शेअर करा. पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या स्वादिष्ट आणि खास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.